देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहिल्यांदाच नव्या संसदेच्या इमारतीतल्या कॅन्टीनमध्ये दुपारी जेवणाचा आस्वाद घेतला आणि त्यांच्याबरोबर काही ठराविक खासदार होते। 8 खासदार एकूण होते देशभरातले आणि त्यापैकी एक खासदार होत्या महाराष्ट्रातल्या आपल्या हिना गावित। स्वागत आहे तुमचं TV9 मध्ये। एक तर पहिल्यांदा तुम्ही पंतप्रधानांसोबत आज दुपारचं जेवण तेही संसदेच्या कॅन्टीनमध्ये, कसा होता अनुभव? खूप छान अनुभव होता। अगदी माझ्या जीवनातला एक मेमोरेबल आणि हिस्टॉरिक असा क्षण म्हणायला हरकत नाही, कारण एरवी आम्ही कॅन्टीनमध्ये सर्व खासदार जेवण करत असतो, परंतु पंतप्रधानांसोबत त्याच कॅन्टीनमध्ये तिथलं जेवण करायची एक संधी आम्हाला मिळाली आणि खूप छान त्यांनी गप्पाही मारल्या। म्हणजे जसं आम्ही खासदार सर्व एकत्र त्या ठिकाणी बसतो, वेगवेगळ्या पक्षाचे खासदार एकत्र जेवायला बसतो आणि आपले स्वतःचे अनुभव, मतदारसंघातल्या काही गोष्टी आपण बोलतो आणि समोरचेही तसंच त्यांचे अनुभव सांगत असतात। अगदी त्याच पद्धतीनं पंतप्रधानांसोबतचं आजचं हे जेवण जे होतं, तर त्यांनी बरेचशा त्यांच्या जीवनातल्या काही व्यक्तिगत असे काही अनुभव त्यांनी आम्हाला सांगितले। कारण पंतप्रधानांचं आपण शासकीय कामकाज, शासकीय बैठका, त्यांचे शासकीय दौरे याबद्दल आपण नेहमीच बघत असतो, वाचत असतो, परंतु या दौऱ्यांच्या मध्ये त्यांचं जीवन कसं आहे किंवा अगदी त्यांचं दैनंदिन जीवन कसं आहे, तर याबद्दल फार छान गप्पा त्या ठिकाणी मारल्या। आणि मेनू काय होते जेवणाच्या वेळेला, तोही प्रश्न मला विचारायला आवडेल। त्यांनी शाकाहारी थाली त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांसाठी मागवली आणि कॅन्टीनचं जेवण त्यांनीही पहिल्यांदाच त्या ठिकाणी खाल्लं आणि आम्हाला त्यांनी गेल्या गेल्या पहिल्यांदा विचारलं की मी पहिल्यांदाच इथे कॅन्टीनमध्ये जेवतोय, पण इथलं जेवण वगैरे चांगलं आहे का, कसं आहे? तर आम्ही म्हटलं सर इथलं जेवण खूप छान आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही थाली खाल्ली आणि थाली खात असताना मग आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही दुपारी जेवता का? तर ते म्हणाले नाही, मी दुपारी जेवत नाही, मी सकाळी नाश्ता करतो आणि त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता चहा घेतो आणि मग रात्री थोडंसं लाईट जेवण मी करतो। मग किती तास तुम्ही झोपता? मग मी त्यांना विचारलं की कारण बऱ्याचदा वेगवेगळ्या फॉरेन डेलिगेशन्समध्ये मलाही जाण्याची संधी मिळाली आहे आणि जेव्हा लांबचे फ्लाईट असतात, जास्त तास विमानाचा प्रवास असतो, त्यावेळेला जेट लॅग जाणवतो आणि आपण पंतप्रधान महोदयांचे दौरे बघितले असतील तर एका ट्रिपमध्ये ते 4, 5, 6 कंट्रीज ते कव्हर करतात आणि रात्रीच्या वेळेला विमानाचा प्रवास करतात, सकाळी उतरल्या मिटिंगा करतात। तर मी त्यांना विचारले की तुम्हालाही जेट लॅग होत असेल ना, असा मला प्रश्न पडतो, तर तुम्ही त्या जेट लॅगमधनं कसे बाहेर पडतात? तर त्यांनी सांगितलं, खूप छान उत्तर दिलं त्यांनी, की तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात सकाळी उठले की आपण कंपल्सरी दात घासतो, त्याच्याशिवाय आपण काही ॲक्टिव्हिटी करत नाही। तसं माझ्या जीवनामध्ये योगा हे खूप महत्त्वाचा रोल आहे योगाचा आणि मी सुद्धा सकाळी उठल्याबरोबर कुठेही असो जगात किमान 30 मिनिटं तरी योगा मी करतो आणि त्याच्यामुळे मी वयाच्या 74व्या वर्षीसुद्धा मी फिट आहे आणि ॲक्टिव्हली मी काम करू शकतो। शेवटचा माझा प्रश्न, चर्चा काय झाल्या? कारण श्वेतपत्रिका मांडली जाणार, म्हणजे त्याच्यावर चर्चा झाली, मांडलं गेलेलं आहे काँग्रेसच्या काळातली, याच्यावर काही चर्चा झाली किंवा राजकीय काही चर्चा झाली? तसं फारशी राजकीय काही चर्चा झाली नाही, अगदी नॉन पॉलिटिकलच चर्चा झाली, परंतु आम्ही जेव्हा जेवायला बसलो आणि आमच्यासोबत असलेल्या सस्मित पात्राजी, जे बिजू जनता दलचे राज्यसभेचे खासदार आहे, त्यांनी पंतप्रधान महोदयांना सांगितलं की हे जे आपण व्हाईट पेपर जे आपण आणलं आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा इकॉनॉमीशी रिलेटेड गोष्टी आज लोकांना कळत आहे आणि त्या गोष्टीला उत्तर देत असताना पंतप्रधान महोदयांनी सांगितले की मी ज्या वेळेला पंतप्रधान झालो तेव्हा देशाची आर्थिक परिस्थिती, इकॉनॉमी ही फारच बिकट होती आणि त्यातनं आम्ही ही बाहेर आणली आणि बाहेर आणत असताना वेगवेगळ्या पॉलिसीज, वेगवेगळे चॅलेंजेस जे आम्हाला आले, तर ते सगळे या व्हाईट पेपरमध्ये मेन्शन केलेले आणि आज अभिमानानं सांगावंसं वाटतं की आपण फ्रेजाईल 5 इकॉनॉमीजमधून टॉप 5मध्ये आलो आहे आणि लवकरच आपण जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपण होणार आहोत। तर अगदी सुरुवातीलाच जर आम्ही मागच्या सरकारचं बोलत बसलो असतो तर ते खूप मागचं सरकारने केलं नाही असं झालं असतं, परंतु आम्ही हे करत असताना काय काय अडचणी आल्या, देशाला हे कळलं पाहिजे की कुठल्या अवस्थेत देश पूर्वी होता आणि या 10 वर्षात देशाची अर्थव्यवस्था आज कशा प्रकारे बरी झाली आहे, इम्प्रूव्ह झाली आहे, तर त्यासाठी हा व्हाईट पेपर त्यांनी आणलाय।
धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.